ते आपलं साइड ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड सूरत टेक्सटाईल मार्केट अशा प्रकारे कट केलं जातं। त्याच्यानंतर परत रोमन सिल्क असतं। अशा प्रकारचे वेगवेगळे प्रिंट्स जे काही हे बघा असे अशा प्रकारे वेगवेगळे कलर चार्ट मध्ये आपण कटिंग केलेले। यानंतर अशा प्रकारे कट केलं जातं। त्याच्यानंतर परत अजून एक ही फक्त कुर्तीज आहे। ऍक्च्युली ही फक्त कुर्तीज आहे, पण 3 पीस कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण क्रिएशन आहे। थोडं सुद्धा इकडच्या तिकडे पॅटर्न्स आम्ही करत नाही, एकदम प्रॉपर पद्धतीने पूर्ण पॅटर्न कट होतोय। तर मंडळी परत एक वेळेस आपल्या सोबत आहेत आपल्या हक्काचा मराठी माणूस 1,00,000 शॉप मध्ये ज्यांचं क्रमांक 1 ला नाव येतं अख्ख्या सुरत मध्ये नंबर 1 ला असलेले आपले संदीप भाऊ। जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे, त्यांच्याच विचारधारेवर चालणारे संदीप भाऊ। तर साहेब हे सांगा, बरेच भोळी बाबडे आपली मराठी जनता कुठले तरी व्हिडिओ पाहून सुरतला येत असते आणि आपल्या कष्टाचा घामाचा पैसा या ठिकाणी वाया घालवत असते। काही काही लोक आपलं सोनं गहाण ठेवतात, घर गहाण ठेवतात, खूप कष्टाचे पैसे घेऊन येतात, मोठी मोठी स्वप्न पैसे कमवण्यासाठी। कारण कपड्यामध्ये सर्वात जास्त पैसा हे आहे, हे आजकाल कुणालाही सांगायची गरज नाही। बिलकुल। तर मला सांगा, ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल मध्ये माहिती आपण घेणार आहे। व्हिडिओ मित्रांनो नक्कीच मोठा होईल, परंतु तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। तर साहेब हे सांगा, आपला मराठी माणूस जेव्हा स्टेशनवर येतो किंवा सहारा दरवाजावर येतो किंवा एखाद्या ऑटोवाल्याच्या संपर्कात येतो किंवा एखाद्या हॉटेलवाल्याच्या संपर्कात येतो, तर त्यांची कशी काय फसवणूक होऊ शकते हे सांगा, अगोदर इथून सुरू करू आपण। बिलकुल। सर्वात आधी जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या साइड ड्रेसेस मध्ये। खूप पब्लिक आली हो आपली। याच्या आधी सर्व व्हिडिओ आपले मिलियन्स मध्ये गेलेत आपल्या बिझनेस माझा चॅनल वरती, आणि खरोखर खूप प्रेम दिले तुम्ही लोकांनी, आणि त्याच्या मनापासून धन्यवाद आणि अभिमान आहे की आजही महाराष्ट्रातून येणारी पब्लिक आपल्या माणसाला नुसतं मराठी बोलतो आणि महाराष्ट्रातून आणि गुजरातमध्ये व्यवसाय करतो म्हणून भेटायला येतात। खूप अभिमान वाटतो, आणि खरोखर म्हणून तुमच्यासाठी लास्ट टाइम पण मी व्हिडिओ बनवला होता आणि आजही बनवतोय। मी हे नाही म्हणत की तुम्ही सुरत आल्यावर फक्त माझ्याकडे या, मी हा व्हिडिओ स्पेशल त्यासाठी बनवतोय की सुरत आल्यानंतर आपली फसवणूक कशी स्टार्ट होते। ऑटोवाले आहेत, हॉटेल्सवाले आहेत, बरेच ब्रोकर आहेत, तुमची फसवणूक कशा प्रकारे करतात। चला हॉटेल दाखवतो चीप रेट मध्ये, तिथून स्टार्टिंग होते पर रूम, म्हणजे तुम्ही ज्या रूम मध्ये स्टे करणार, मुक्काम करणार, तिथून त्यांचं 200 रुपये कमिशन स्टार्ट होतं। तुम्हाला ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला नंबर दिला जातो, सर पर्चेसिंग साठी आलेत का? आपण बोलतो हा पर्चेसिंगला आलोय सुरतला, चला तुम्हाला मी फॅक्टरीला घेऊन चालतो, फॅक्टरी आउटलेट चला, जिथून फॅक्टरीमध्ये माल बनतो। न्यू वर्ड खोटं आहे, न्यू वर्ड फसवणूक आहे, न्यू वर्ड फ्रॉड आहे। अशा लोकांसोबत जाऊ नका। डायरेक्टली मी नाही म्हणत माझ्याकडे या, डायरेक्टली एवढे व्हिडिओ आहेत, कुठल्याही व्हिडिओला बघा आणि त्याच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर आहे, ऍड्रेस आहे, तिथं डायरेक्टली संपर्क करा आणि डायरेक्टली अशा माणसांकडे जा जो मॅन्युफॅक्चरिंग करतो, स्वतःचं आउटलेट आहे, स्वतःचं पूर्ण युनिट आहे। तुम्हाला चीप अँड बेस्ट रेटची क्वालिटी मिळेल, कारण की आपले खूप बजेटवाले लोक असतात, खूप बजेट घेऊन येतात। मला तरी वाटतं पूर्ण फॅमिली लहान मुलांना घेऊन 25-30 हजारचा माल घ्यायला 500-500 किलोमीटर लांबून येतात आणि स्टे करतात। म्हणून सांगतो मित्रांनो, तुमची फसवणूक व्हायला नको म्हणून हा स्पेशल व्हिडिओ। आज आपण इथून स्टेशन पासून तर आज आपण स्पेशली आपली फॅक्टरी दाखवणार आहेत। बरेच लोकांचे कमेंट्स होते, बरेच लोकांनी सांगितलं संदीप सर आम्ही आउटलेट तो नेहमीच बघतो, तुमची हिंदीचे व्हिडिओ पार 5000 पर्यंत तुम्ही हिंदीचे व्हिडिओ साइड ड्रेसेसने यूट्यूबला पोस्ट केलेत, इन्स्टाला पोस्ट केलेत, फेसबुकला पोस्ट केलेत, पण तुमची आम्हाला फॅक्टरी बघायची आहे म्हणून हा स्पेशल व्हिडिओ। सुरत रेल्वे स्टेशन पासून आपल्या फॅक्टरी पर्यंत होणार आहे, कसा माल बनतो, ग्रे फॅब्रिक, खान कसं असतं, त्याला कटिंग कशी होते, कुठले कुठले पॅटर्न आपण बनवतो, कशा प्रकारे आपण सेल करतो। हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, नक्कीच मजा येईल। आणि इथून गेल्या गेल्या मी तुम्हाला एक दाखवणार आहे की कुठला कुठला एरिया होतो, म्हणजे तुम्हाला एक लक्षात राहील। हा एक सारा दरवाजा आला, एक जे मार्केट आलं, हे पूर्ण रिंग रोड आलं, आपला आउटलेट कुठे आहे, आपली फॅक्टरी कुठे आहे, हे पूर्ण आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नक्कीच मंडळी, आपण गुजराती मारवाडी जेव्हा आपल्या राज्यामधून व्यवसाय करतात तेव्हा त्यांना आपण कॉम्पीट करायला घाबरतो, परंतु आपल्या मराठी व्यक्तीने हे करून दाखवलेलं आहे। कारण त्यांच्याच शहरामध्ये येऊन या ठिकाणी बरीच गुजराती मारवाडी कम्युनिटी आहे, त्यांना कॉम्पीट करून क्रमांक 1 ला साहेबांचं नाव येतं। सुरतमध्ये जर तुम्ही आले तर साहेबांची जागोजागी हजारो तुम्हाला बॅनर बघायला भेटतील, आणि साहेबांचं नाव जरी कुणालाही विचारलं तरी ते सुद्धा तुम्हाला सांगतील। तर साहेब सुरू करूया सहारा दरवाजापासून। बिलकुल। आणि परत एकदा सांगतो, फक्त संदीप, माझं नाव संदीप राजपूत, आपले फर्मचं नाव साइड ड्रेसेस जरी बोलले की आम्ही त्यांचे मित्र आहोत, आम्ही त्यांच्या गावाहून आलोत, तरी सुद्धा तुमची फसवणूक होणार नाही त्याची गॅरंटी मी देतो। कुठेही फसवणूक झाली सुरतमध्ये मला संपर्क साधा, माझ्याकडनं बिझनेस व्यवसाय केला नाही तरी चालेल,
पण तुमचा एकही रुपया कुठेही अटकू देणार नाही, तुमच्या 1 रुपयाची सुद्धा कुठेही फसवणूक होऊ देणार नाही. नक्कीच मंडळी, साहेबांनी एक तुम्हाला असं आश्वासन दिलं की या शहरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कुठली फसवणूक जर आपल्या मराठी व्यक्तीसोबत झाली असेल तरीही तुम्ही साहेबाशी संपर्क करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा साहेब तुम्हाला नक्कीच मदत करतील. सुरू करूया सहारा दरवाजापासून. नक्कीच. जसं तुम्ही स्टेशनवरून निघाले, तुम्ही स्पेशल ऑटो करा. फक्त आणि फक्त आउटलेटला पोहोचायला फक्त 50 रुपये लागतात. शेअरिंग ऑटो जे 5-5, 10-10 रुपये बोलतात, 4-5 लोक बसवतात, त्या ऑटोमध्ये बसू नका. खूपच लोक चिटर सुद्धा असतात आणि असे भरपूर केसेस झालेले आहेत. मला तरी वाटतं सुधाकर भाऊ तुमच्यासोबतच झालेलं आहे. माझ्यासोबतच मंडळी, मी सहारा दरवाजाला नवीन फर्स्ट टाइम जेव्हा सुरतला आलो होतो त्यावेळेस माझ्या खिशातले 10,000 रुपये गेले होते, कारण मी शेअरिंग ॲटो केला होता आणि त्यांनी रस्त्यातच मला सोडलं. 10,000 रुपये नंतर भेटले माझे. ती केस वेगळी आहे. पण सहारा दरवाजापाशी जेव्हा जेव्हा पण तुम्ही येचाल तेव्हा सेपरेट ॲटो करा. साहेबांनी म्हणल्यासारखं 2-3 लोक बसतायत, 5-10 रुपये तिकीटमध्ये आपण जातोय. आपल्याला वाटतं की थोडंसं पैसे वाचतील, परंतु खूप मोठं नुकसान होऊ शकतं सहारा दरवाजापाशी. आणि ही गोष्ट तुम्हाला घाबरायची नाही, फक्त तुम्हाला सतर्क करतोय, सावधान करण्याची गोष्ट आहे की काय काय गोष्टींची केअर घ्यायची. आम्ही तुम्हाला स्टेशनपासून सांगितलं, हॉटेल सांगितली, ऑटो सांगितली. एवढं तुम्ही सांभाळून येणार. कॅश असेल, कुठेतरी 3-4 लोक शेअरिंगमध्ये बसतील, परत काहीतरी चिटिंगबाजी होईल, काही धमकवत नाही, पण तुम्हाला कळणारच नाही त्यांचा पेशा येतो. फक्त सतर्क राहण्याची गोष्ट आहे, सावधानाची गोष्ट आहे. या थोडीशी बाळगावी तुम्ही. आणि बिलकुल सारा झाल्यानंतर मग परत आपण जाऊया मार्केटकडे. आपल्याला नक्कीच मंडळी कोणालाही नावे ठेवायचं नाही. तो त्यांचा पेशा आहे. दलालांचा दलाली करण्याचा पेशा आहे. ऑटोवाल्यांचा पण कमिशन खायचा पेशा आहे. आणि चोरांचा प्रत्येक शहरामध्ये असं नाही की सुरतमध्ये आहेत, बिलकुल प्रत्येक मुंबई कुठेही जा तुम्हाला चोर हे आढळणारच. इथं बोलतो आपण दर्शनासाठी मोठ्या मोठ्या मंदिरात जातो, मग देवाला कुठलेही भेट असो, नाही लोक. देवाला भीत नाही, तर तुम्ही इथं बिझनेस करतायत. आणि हम्म. सर्वांना माहिती आहे की बाहेरून आलेले व्यक्ती फिरायला सुरत आली नाही, कारण की सुरत काही हिल स्टेशन नाही, काही मंदिर वगैरे नाही. इथं परचेसिंग करण्यासाठी येतात आणि त्यांना माहिती असते की कॅश घेऊन येतात. असं कोणी धमकवत नाही. परत रिपीट करते, फक्त सावधान राहण्याची गोष्ट आहे. तसं मी आहेच. आपला नंबर सुद्धा दिलेला आहे. कधीही काही झालं, तुमचा हक्काचा भाऊ इथं सुरतमध्ये आहेच. थोडक्यात मंडळी सावधान आणि सतर्क राहा. जसं तुम्ही बघतायत, हा सारा दरवाजा आहे. आम्ही स्टेशनपासून निघालोय. सारा दरवाजा फक्त आणि फक्त 500 ते 700 मीटरच्या अंतरावर येतो. त्यानंतर पुढे 700 मीटरच्या अंतरावर पूर्ण मार्केट येतं. म्हणजे ऑलमोस्ट मार्केट सुरत रेल्वे स्टेशनपासून फक्त आणि फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. साहेब, तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हा, हा. जेव्हा नवीन माणूस येतो फर्स्ट टाइम खरेदी करण्यासाठी, त्याला काही माहिती नसतं, तर खरेदी करण्यासाठी कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? सर्वात आधी तर खरेदी करण्याच्या अगोदर तुम्हाला आपली पॅटर्न्सवर नजर करणं खूप गरजेचं आहे. कारण की ट्रेंडिंग आर्टिकल काय चाललंय, नुसतं उगीच 5 वर्षापूर्वी जी वस्तू होत होती, भेटत नवीन होती. व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती नसतात, तर नवीन व्यक्ती सुरुवातीला खरेदी करते वेळेस कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? सर्वात आधी तर असं नाही की जास्त स्वस्त विकली जाते म्हणून स्वस्त घ्यायचं आणि जास्तच महाग विकली जाते म्हणून महाग परचेसिंग करायची. मिडल आपल्याला आपली जे मराठी पब्लिक आहे बिलकुल मिडल आहे. आणि मिडल मध्ये पण आपल्याला ते बघायचं की आता हल्ली ट्रेंडिंग मध्ये काय चाललंय. नायरा चाललंय, नायरा कट, आलिया कट चाललंय, साडीज मध्ये खूप काही वेगवेगळे पॅटर्न चालले आहेत, सिंपल सोबर कॉन्सेप्ट चाललंय. ते आपल्याला आपण बरेच ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, बरेच रील्स बघतो, बरेच आपण वेब सिरीज बघतो. आपण त्याची नजर करा की त्यांनी काय वेअर केलंय, त्याच्या हिशोबाने आपल्या त्या अकॉर्डिंगच आपल्याला परचेसिंग करायची आहे. कारण की असं नाही की त्यांनी खूप परचेसिंग म्हणजे त्यांनी वेअर केलं आणि खूप महाग आहे असंही काही नाही. सर्व गोष्टी कॉटन 30 रुपये मीटर पण आहे, कॉटन 3000 रुपये मीटर पण आहे, कॉटन आहे. पॅटर्न स्वस्तात सुद्धा बनते. असं काही नाही की पॅटर्न्स खूप युनिक आहे म्हणून खूप महाग असेल, असं काही नसतं. नक्कीच म्हणजे साहेबांनी शॉर्ट मध्ये आपल्याला सांगितलं आहे की जर तुम्ही सुरतला येत असाल तर 60% माल हा तुम्हाला मिडलचा घ्यायचा आहे, 20% माल हा स्वस्त घ्यायचा आणि 20% माल हा महाग घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची जी खरेदी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकते. टेक्सटाईल पोलीस चौकी दिसते तुम्हाला. त्यानंतर टेक्स प्लाझो हॉटेल आहे. टेक्स प्लाझो हॉटेल फेमस आहे. आणि त्यानंतर हे आपलं आलं सुरत टेक्सटाईल मार्केट. साहेबांनी थोडक्यात सांगितलं आहे, माणूस दुःखात कामाला आला पाहिजे, सुखामध्ये तर हिजडे पण नसतात. तर साहेब, मला हे सांगायचं आहे, ह्या मार्केटबद्दल किती शॉप आहेत, आपला शॉप कुठल्या फ्लोअरवरती आहे, सर्व काही. सर्वप्रथम तर आपल्या या मार्केटला जे मार्केटचे टोटल 3000 प्लस स्टोर आहेत आणि असे 194 मार्केट आहेत, 194 मार्केट आहेत. आणि या मार्केटला आपले 6 स्टोर आहेत. टोटल 6 स्टोर आपले आहेत. आणि तुम्ही जर बघत असणार, सुरत टेक्सटाईल मार्केट एशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट आहे आणि रेप्युटेड मार्केट आहे. रेप्युटेड. इथे कुठलाही असं चीटर बसत नाही, कुठलाही बिझनेसमॅन. इथून तिथपर्यंत असे 24 होर्डिंग्स आपले आहेत. जिथं नजर जाईल तिथे आपले होर्डिंग्स दिसतील. कारण की होर्डिंग्स लावणं एवढं सोपं नाही. आपण एवढी ॲडव्हर्टाइजमेंट करतो कारण की एक ब्रँड सेट झालेला आहे साईड ड्रेसेस.
जो लास्ट मागच्या 22 वर्षापासून आपण या कम्प्लिटली फील्डमध्ये वर्क करतोय आणि अशा प्रकारे कम्प्लीट साईड ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे तुम्हाला बोर्ड दिसतील आणि प्रत्येक वस्तूत आपण डील करतो. सूट, साडी, दुपट्टा, लेहंगा, ब्लाऊज, इच अँड एव्हरीथिंग, एक सर्व काही एकाच छताखाली तुम्हाला साईड एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला. मराठी लोकांनी तुम्ही मराठी आहे म्हणून तुमच्याकडे यावं की माल क्वालिटीचा भेटतो म्हणून तुमच्याकडे यावं? सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आधीच बोललो की मी मराठी म्हणून इथं येऊ नका. फक्त आपल्या हक्काचा माणूस आहे, काही अडचण आली तर तुम्हाला सोबत उभा राहील हे डोक्यात फीड घ्या. मी परत बोलतो, माल कुठूनही घ्या, मी मराठी म्हणून घेऊ नका. क्वालिटी बघा, रेट बघा, व्यवहार बघा, त्याच्यानंतर तुम्हाला माल परचेसिंग करायचं आहे. असे बरेच महाराष्ट्रातले कस्टमर आहेत, ते वर्षानुवर्षापासून सुरतीतून माल घेतात. ते काय माल जिथून घेतात ते काय मराठी नाहीत. मराठी अमराठीचा विषय नाही आहे. विषय खूप एकदम सोपा आहे. मी म्हणतो की आपला माणसाची कॅपॅसिटी काय मला माहिती आहे. मी पण मराठी आहे. आपण कुठून कसे येतो, आपण पैशांचा जुगाड कसा करतो, आपल्याकडे ऍडजस्टमेंट कशी असते पैशांची आपल्याला माहिती आहे. कारण की आपण लँडलॉर्ड नाही आहेत, खूप काही करोडपती नाहीत. एक रुपया जमा करून आपण पैसे आणलेले असतात आणि तुमचा पैसा कुठेही वाया नको जायला पाहिजे. 1 रुपयाचं सुद्धा तुमचं कुठेही नुकसान व्हायला नाही पाहिजे, म्हणून एवढी काळजी नक्कीच घ्या. खालीच माझे 2 स्टोर आहेत. साईड ड्रेसेस ग्रुप, तुम्हाला आधीच बोललो 2 स्टोर खाली आहेत आणि 5th फ्लोअर ऑडिटोरियम हॉलला आपलं कम्प्लिटली स्टोर आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सर, आपण आता आलोय मार्केटच्या पूर्ण टेरेसवरती जिथं आपलं स्टोर आहे आणि जसं मी सांगितलं 194 मार्केटचा पूर्ण रिंग रोडचा परिसर आहे. स्टेशन पासून जवळपास 3 किलोमीटरचा मार्केटचा एरिया आहे. 194 मार्केट बोललो. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे क्रिएशन क्रिएट केले जातात. साडी, दुपट्टा, लेहंगा सर्व काही इथं सुरत टेकमध्ये बनणारी वस्तू आहे. इथं सर्व मिल्स, फॅक्टरी, कच्चा कपडा, पॅटर्न्स, डिझाईन, प्रिंट सर्व क्रिएशन आपल्या इथं होतं आणि आपण पूर्ण सुरत टेक्सटाईल मार्केटच्या टेरेसवरती येऊ. बॅक साईडला बघाल हे आपलं बोर्ड आहे साईड ड्रेसेसचं आणि इथं आपलं स्टोर असणार आहे. पूर्ण इंटायर स्टोर आहे, ज्याच्यात आपण 99 रुपीजपासून तर 10,000 पर्यंतची आर्टिकल्स विकतो, स्वतः बनवतो आणि स्वतः सेल आउट करतो. एक्सपोर्टचं खूप मोठं काम आहे आपलं, आउट ऑफ इंडिया, आणि खूप क्वालिटी बेस्ड काम करतो. रेट्स पण जेन्युन, क्वालिटी आणि सर्वात आधी व्यवहार. एक्सचेंज पॉलिसी 6 महिन्याची. माल नाही विकला गेला 6 महिन्यापर्यंत तुमचं प्रोडक्ट एक्सचेंज करून तुम्हाला मिळेल. तुम्ही असं समजा की तुमच्या हक्काच्या भावाचं एक बँक आहे आणि त्या बँकमध्ये तुम्ही डिपॉझिट करून जातायत घरी व्यवसाय करायला. एवढं नक्कीच आपल्या डोक्यात आणि माइंडमध्ये सेट करा. साहेब, नक्कीच कोण सांगणार नाही. बरेच व्हिडिओ पाहिलेत मी. घरातून व्यवसाय सुरू करा, बरोबर. जर कोणी घरातून व्यवसाय सुरू करत असेल तर किती बजेट लागू शकतं? जर कोणी गावात, छोट्याशा गावामध्ये एक छोटासा शॉप सुरू करून जर करायचं असेल तर किती बजेट लागेल? एखाद्या शहरामध्ये एखादी शोरूम टाईपमध्ये दुकान करून सुरू करायचं असेल तर किती बजेट लागेल? इन्व्हेस्टमेंट तर बोलतो स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. आधी घरातून तुम्ही व्यवसाय करा, काहीतरी एक्सपिरियन्स येईल. मला वाटतं 20, 25, 30 हजारपासून स्टार्टअप घ्या. नंतर वाटलं की स्टोअर टाकायला पाहिजे, खूप छान रिस्पॉन्स आहे, क्वालिटी छान आहे, लोक पसंत करतायत, म्हणजे लोकांना आवडते आणि लोक त्याला परचेस करतायत, तर नक्कीच आपल्या एरियात छोटंसं एक स्टोअर ओपन करा, ज्याचा बजेट 1-1.5-2 लाखात जाईल. जर तुम्हाला वाटलं की अजून मोठा आपल्याला करायला पाहिजे, रिस्पॉन्स खूप छान येतो, मग बजेटचं काही बाउंडेशन नसतं. पुढे 50 लाखही कमी पडतात आणि 5 लाखातही सर्व काही होऊन जातं. तुम्ही एक मराठी आहे म्हणून तुम्हाला विचारतोय. कपडा व्यापार म्हणले की जास्त मारवाडी लोक आहेत, बरोबर? बिलकुल. मारवाडी लोक असं काय करतात जे मराठी व्यक्ती करत नाही आणि मारवाडी व्यक्ती करतो, त्यामुळे तो पुढे आहे. तुम्ही सगळ्या मारवाड्यामध्ये बसले आणि त्यांना कॉम्पिट केलेलं आहे. याचा राज तुमच्याकडे असलाच पाहिजे. तर आपल्या मराठी लोकांना सांगा काय राज आहे जे लोक मारवाडी करतात ते आपण करू शकत नाही. एक सिंपल गोष्ट मी सांगतो सर, एकदम सिंपल. कारण की विषय काय आहे, जर आपल्या मराठी माणसाला व्यवसाय करायचा असेल ना, तर त्याला आहे ना 0 पासून स्टार्ट करावं लागतं. तो सर्च करेल, आजकाल नेट, फेसबुक, यूट्यूब सर्च करेल, कोण मॅन्युफॅक्चरर आहे, कोण होलसेलर आहे, पूर्ण 1 महिन्याची प्रोसेस तो सर्च करत येतो. सेम चीज सिंधी, मारवाडी, गुजराती, जर त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना, त्यांचे एवढे नातेवाईक, एवढे रिलेशनवाले लोक वेगवेगळ्या सिटींमध्ये असतील, त्यांनी एक मेसेज जरी ग्रुपमध्ये ड्रॉप केला ना की मला साड्यांचा व्यवसाय करायचा, त्याला 50 रेफरन्स येतात, 50 मॅन्युफॅक्चरिंगचे रेफरन्स येतात. म्हणून ते लोक कुठल्याही फील्डमध्ये, कपडाचं नाही, कुठल्याही फील्डमध्ये म्हणून सक्सेस होतात. तसं मित्रांनो आपल्याकडे नाही आहे. हां, शेतीचा व्यवसाय करायचा असेल ना, तर आपल्याकडे सेम थिंग, आपल्याकडे 50 लोक आपल्याला सजेस्ट करतील, हे लाव, ते लाव, ही औषधी, हे फवारणी देतील ना? त्यांना देतील का? गुजराती, मारवाडींकडे आहे का शेतींचे काही नॉलेज आहे का? सेम गोष्ट मी सांगतो, आम्ही सर्व फेस केलेले त्या गोष्टी, म्हणून सांगतो. आज आपल्याकडे एक ऑप्शन आहे, मी संदीप साईड ड्रेसेस, हा माझाच नाही, तुमचा सुद्धा ब्रँड आहे आणि तुमचं सुद्धा हे स्टोर आहे, तुमचं सुद्धा फॅक्टरी आउटलेट आहे. तर आज तुमच्याकडे आतापर्यंत पर्याय नव्हता, पण आज आहे आणि पर्यायाची संधीचं सोनं करून घ्यायला पाहिजे तुम्ही. एक आहे ना, मारवाडी लोकांची मन आहे,
ते म्हणतात की जहाँ ना पोहोचे बैलगाडी वहाँ पोहोचे मारवाडी. खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला ऐकायला असं एकदम जोक सारखी वाटते, पण एकदम रियालिटी असं कुठलं स्टेट नाही आहे इंडियातलं आणि अशी कुठलीच कंट्री नाही आहे आणि असं कुठलं गाव नाही, कसबा नाही की ते लोकांची कम्युनिटी तिथं नाही आहे. कारण की त्यांच्यात जिद्द आहे, चिकाटी आहे, संयम आहे, पेशन्स आहे. ती गोष्ट आपल्याकडे नसते. आपण काय करतो, आज 50,000चा माल घेतला ना, त्यांना असं वाटतं की 10 दिवसात विकला गेला पाहिजे. नाही विकला गेला लगेच ते माइंडमध्ये लगेच सेट करून घेतात, आपल्याला दुकान बंद करायचं, नवीन व्यवसाय शोधायचा आहे. ते ॲटलिस्ट 2 वर्ष देतात. झाड असतं ना, झाड याला सुद्धा वेळ लागतो, याला खत पाणी सर्व द्यायला लागतं, तेव्हा ते वरती होतं, मोठं वाढतं, मग त्याला फळ फ्रूट्स असे येतात. याला सुद्धा संयम लागतो. माणसाची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे नर्सरीपासून नंतर मग पहिली दुसरी एज्युकेशन, डिग्री, जॉब, खूप मोठी ऑपॉर्च्युनिटीज, प्रत्येक गोष्टीला संयम ठेवला पाहिजे. मी तेच म्हणतो, संयम ठेवा. नक्कीच आपण सुद्धा सक्सेस, आम्ही झालो आहेत ना तुमच्यासमोर. आम्ही पण 22 वर्षापासून एवढा छोटासा व्यवसाय झिरोपासून आज आमच्याकडे 12 आउटलेट आहेत. जेव्हा आमच्याकडे 2 एम्प्लॉई होतात, आज आमच्याकडे 340 एम्प्लॉई आहेत. झालो ना तुमच्यासमोर, एकदम लाईव्ह एक्झाम्पल आहे. तुम्ही सुद्धा करू शकतात. कुठलीच गोष्ट असं नाही की आपण नाही करू शकत, सर्व काही शक्य आहे. फक्त जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे. थोडक्यात मंडळी, मारवाडी जर शिवी जरी द्यायचा असेल तर फक्त बप म्हणतो. शिवी द्यायला सुद्धा तो इतकी कंजूसी करतो, तो पैसे खर्च करण्यासाठी सुद्धा तो खूप कंजूस असतो. तर आपल्याला कंजूस सुद्धा व्हायला लागेल जर मोठं व्हायचं असेल तर म्हणजे आता साहेबांचा थोडक्यात आउटलेट पाहूया आणि त्यानंतर प्रोडक्शन कसं काय केलं जातं हे पाहूया. नक्कीच. हे आहे आपलं फॅक्टरी युनिट आणि बघू शकतात कशा प्रकारे कस्टमर्स दूरदूरच्या वेगवेगळ्या सिटी आणि स्टेटमधून येऊन आपला सामान परचेस करत आहेत आणि तुम्ही सुद्धा येऊ शकतात. आणि बरेच लोक आउट ऑफ इंडियापासून हे बघू शकता, असे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आपण एक्सपोर्ट करतो, वेगवेगळ्या क्वालिटीजमध्ये गुड्स तयार करतो. चला मंडळी, आता आपण जाऊया साहेबांच्या फॅक्टरीवरती, त्या ठिकाणी प्रोडक्शन कसं होतं हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहूया. नक्की. तर मंडळी, आता आपण आलेलो आहे साहेबांच्या ड्रेस मटेरियल फॅक्टरीमध्ये, ज्या ठिकाणी आपण माहिती घेणार आहे की ड्रेस कसा काय प्रत्यक्षामध्ये बनतो, किती रुपयाला बनतो आणि कसा काय तुम्ही व्यवसाय करू शकता, याची माहिती साहेब या व्हिडिओमध्ये देणार आहेत. नक्कीच. जसं आपण बोललो मी स्टेशनपासून की बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की बऱ्याचदा तुमच्या बऱ्याच वर्षापासून व्हिडिओ बघतोय, पण तुम्ही एकदा तुमची फॅक्टरी दाखवा. तर आपलं युनिट आहे ड्रेस मटेरियल सेमिस्ट्रीज आर्टिकलमध्ये, जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. सिंपल प्रोसेस असते. कुठलाही पॅटर्न जर आम्ही बनवतो तर ट्रेंडच्या अकॉर्डिंग बनवतो. 6 महिन्याच्या अगोदरची आम्ही पाईपलाईन घेऊन चालतो की 6 महिन्यानंतर ट्रेंड कुठला चालेल. आमची पूर्ण समर तयारी आहे. मोडाल सिल्क आहे, चिनॉन फॅब्रिक असतात, रोमन सिल्क असतं, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रिंट्स, जे काही लेटेस्ट प्रिंट असतात, लेटेस्ट प्रिंट आम्ही चूज करतो. चूज केल्यानंतर डीपमध्ये गेलं तर 44 पन्ना, 55 पन्ना ते पन्ना असतो, जे कटिंग केले असतात. अशा प्रकारचे वेगवेगळे फॅब्रिक आहे. हे जे आहे मोडाल सिल्क आहे. मोडाल सिल्क नंतर आपण हे पॅटर्न्स पूर्ण कम्प्लिटली आपल्या कटिंग डिपार्टमेंटमध्ये जातो. कटिंग डिपार्टमेंटमध्ये कुठली साईज आपल्याला क्रिएट करायची, एम साईज क्रिएट करायची, एल साईज क्रिएट करायची, एक्सेल साईज क्रिएट करायची आहे. साईजच्या अकॉर्डिंग जसं जो साहेबांनी सांगितलं की जे काही कापड आहे अशा पद्धतीने या ठिकाणी घेतलं जातं. हे असं कम्प्लिटली पसरवलं जातं. आधी हे पसरवलं गेल्यानंतर हा पूर्ण कम्प्लिटली आपण कट करू पॅटर्न्स, की एका पॅटर्न्समध्ये किती कुर्तीज आपण क्रिएट करू शकतो, किती कुर्तीचं प्रोडक्शन आपण घेऊ शकतो. यानंतर अशा प्रकारे कट केलं जातं. त्याच्यानंतर परत अजून एक पन्ना याच्यावरती पसरवला जाईल. त्यानंतर हे कशा प्रकारे पॅटर्न्स कट होतात आपण एकदा येऊया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. बऱ्याच महिलांना मी सांगेल की जे कपडे तुम्ही रोज घालता शरीरामध्ये, ते कपडे प्रत्यक्षामध्ये कसे बनतात. ड्रेस असू द्या, तुमचा ड्रेस लेडीज ड्रेस मटेरियल असू द्या, कुर्ती असू द्या, प्लाझो असू द्या, स्टिचिंग मटेरियल असू द्या, सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि पहिल्यांदा मी बिझनेस माझातर्फे तुम्हाला दाखवत आहे की कपडे कसे काय बनतात लेडीजचे. सर यानंतर हे बघा, अशा प्रकारे वेगवेगळे कलर चार्टमध्ये आपण एक कटिंग केलेले प्रोग्राम हे बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण पॅटर्न्स कट झालाय. त्याच्यानंतर याच्यावरती या आलियाची प्रोसेस आहे. आलिया कट जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग आर्टिकल आहे, तर आलिया कशा प्रकारे होईल मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे आलिया पॅटर्न आहे आणि याची जी पूर्ण बेल्ट आहे, याचा जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे, असा कॉन्सेप्ट इथं कम्प्लिटली अशा प्रकारे पूर्ण कटिंग होऊन हा कॉन्सेप्ट इथं बसवला जाईल. याचा ॲक्च्युअल रिअल पीस कसा क्रिएट होऊन येईल ते सुद्धा मी दाखवणार आहे. अशा प्रकारे पॅटर्न्स वगैरे आपण आता कट करणार आहोत साईजच्या अकॉर्डिंग. हे आमचे मास्टर आहेत. मास्टर हे बघू शकता अशा प्रकारे पॅटर्न्स कट करतायत आणि हे पूर्ण पॅटर्न्स कट करून आपल्या स्टिचिंग युनिटला जाईल. आणि कशा पद्धतीने हा पॅटर्न्स क्रिएट करणार आहोत, कशा पद्धतीने याची पूर्ण क्रिएशन आपण बनवलं आहे, तर नंतर स्टिचिंग युनिटमधून हे पूर्ण क्रिएशन क्रिएट होऊन तुम्हा लोकांना सेलिंग डिपार्टमेंटमध्ये मिळेल. हे बघा पॅटर्न्स बघू शकता, एकदम फिनिशिंग. थोडंसुद्धा इकडच्या तिकडे पॅटर्न्स आम्ही करत नाही, एकदम प्रॉपर पद्धतीने पूर्ण पॅटर्न कट होतोय. एकदम बघू शकता तुम्ही. आणि किती लेअरचा कपडा आहे, किती वेगवेगळे डिझाईन्स आपण बनवले आहेत आणि किती पूर्ण पसरवलेले आहेत.
हे बघू शकता. स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय खास करून की कशा प्रकारे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. आता कटिंग डिपार्टमेंट ऑलरेडी मी दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण येतो स्टिचिंग डिपार्टमेंटमध्ये. हे बघू शकता एकदम सिंपल वाटत असेल लेस, पण ही जी आहे आलियाची लेस आहे आणि आलिया कशा प्रकारे ही लेसेस क्रिएट करतो आपण आणि आलिया लेसेस क्रिएट करून अशा प्रकारे पॅटर्न्समध्ये आपण लावला जातो, स्टिच केला जातो आणि हे सिक्वेन्स बेस्ड लेस आहे, एम्ब्रॉयडरी कॉम्प्युटर वर्क आहे आणि मोडाल सिल्क फॅब्रिक जे आहे ते मोडाल सिल्क फॅब्रिक आहे. मोडाल सिल्कमध्ये हे पूर्ण पॅटर्न्स आपण लावतोय आणि आलियामध्ये भरपूर ट्रेंडिंग आर्टिकल्स आलेत आणि कम्प्लिटली प्रोडक्शन रेडी होऊन आपल्याकडे कशा प्रकारे येते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या पद्धतीने बघू शकतात हे सुद्धा आलियाचेच पॅटर्न्स आहे, डिफरंट प्रिंट्समध्ये आपण क्रिएट करतोय. जिकडे तुमची नजर जाईल तिकडे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कम्प्लिटली आपण प्रोसेस करतोय. त्यानंतर कम्प्लिटली पीस बनवून जो आपल्याकडे येणार आहे तो अशा प्रकारे येईल. ही फक्त कुर्तीज आहे, ॲक्च्युली ही फक्त कुर्तीज आहे, पण 3 पीस कॉन्सेप्टमध्ये पूर्ण क्रिएशन आहे. टॉप बॉटम दुपट्टा युनिक क्रिएशन, अल्टिमेट वस्तू जर तुम्ही घ्यायचं असेल फॅक्टरी युनिट आणि तुमच्या हक्काच्या भावाची फॅक्टरी आहे, तुमच्या समोर आहे, तुमच्या मागे एवढे वर्कर्स आहेत. अशी एक फॅक्टरी नाही, आपल्याकडे अशा 3 फॅक्टरी आहेत. एका फॅक्टरीमध्ये 100+ मशीन आहे आणि त्यानंतर प्रेस डिपार्टमेंट, पॅकिंग डिपार्टमेंट, त्यानंतर आपल्या स्टोअरमध्ये एक से एक आर्टिकल लो रेंजपासून मिड रेंजपासून हेवी रेंजचे सर्व कॉन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतील. बरेच मंडळी म्हणतात की मराठी लोकांना व्यवसाय करता येत नाही, तर उघडा डोळे आणि बघा नीट. तुम्ही पाहू शकता की साहेबांनी किती मोठा कारोबार सुरतमध्ये महाराष्ट्रातून येऊन सुरतमध्ये उभा केलेला आहे. जसं पाहू शकता किती वर्कर या ठिकाणी काम करतायत आणि हजारो नाही लाखोच्या संख्येने ड्रेस मटेरियल या ठिकाणी प्रोडक्शन केलं जाते. तुम्ही प्रत्यक्षामध्ये येऊन साहेबांची फॅक्टरी पण पाहू शकता साहेब. हा, आणि एवढंच नाही, पर डे आपल्याकडे 5000 पीसचं प्रोडक्शन आहे. डिमांड 7000 पीसची डिमांड आहे, तरी सुद्धा आपण कंप्लीट करू शकत नाहीये. पर डे 5000 पीसचं आपलं प्रोडक्शन आहे. फिनिशिंगकडे स्पेशल लक्ष देतो आणि फॅक्टरी रेट कमीत कमी पैशांमध्ये आपण माल कसा देऊ शकतो. सुरत एशियातलं हब आहे आणि त्यात आपण वर्क करतोय, काम करतोय लास्ट 22 वर्षापासून. भावांनो, नक्की जर विचार करत असणार बिझनेस करायचा आहे, कुठला करायचा, कसा करायचा, एकदा सुरत येथे फक्त एक व्हिजिटला या, मला भेटा, मी तुम्हाला शिकवेल बिझनेस कसा करायचा. मटेरियल मध्ये किती टक्के प्रॉफिट असेल सर? रिटेलला जर तुम्ही स्टोअर चालू करत असणार तर 60-70% प्रॉफिट. जे मीडिएटर आहेत, जे तुम्ही पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जे होलसेलर आहेत त्यांच्याकडनं माल जर घेत असाल तर आजच तुमच्या खिशातून 30% रक्कम एक्स्ट्रा जाते. प्लीज अशा ठिकाणून माल घेऊ नका. जे फक्त स्टोर्समध्ये घेऊन बसलेले 2 सेट 3 सेट अशा ठिकाणून माल घ्या. जे स्वतःचं युनिट आहे, स्वतःचं पूर्ण फॅक्टरी आहे, स्वतः माल बनवतो. म्हणजे फॅब्रिक पासून, लेस पासून, कॉम्प्युटर वर्क पासून एव्हरीथिंग, सर्व काही एकाच ठिकाणी एकाच छतच्या खाली मिळणार. ते आणि ते फक्त आपलं साईड ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, सुरत टेक्सटाईल मार्केट, 5वा फ्लोर. यायला विसरू नका. स्क्रीनवरती नंबर्स आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आहे आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला आपण अवेलेबल आहोत. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा. साईड ड्रेसेस टाका, सर्व कुंडली आपली येऊन जाईल. आपले रिव्ह्यू येतील, लोकांचे काय लोकांनी मतं मांडलेली आहेत आपल्याबद्दल ते दिसेल तुम्हाला. आणि मी परत एकदा म्हणतो, सुरत खूप मोठं आहे. 70,000 यात इथं दुकानं आहेत. 70,000 दुकानं, 194 मार्केट आहेत. मी असं नाही बोलत की सुरत आले म्हणजे आपल्याचकडे यायला पाहिजे. मी म्हणतो पूर्ण मार्केट एक्सप्लोर करा. यू टर्न घेऊन तुमच्या भावाकडे तुम्हाला यावं लागेल, कारण की आपली क्वालिटी. आणि मी नेहमीच जर आपल्याकडे मराठी कस्टमर येत असणार, मी सांगतो फक्त तुम्ही मराठी म्हणून आपल्याकडनं माल घेऊ नका. पूर्ण मार्केट सर्वे करा, सर्च करा, त्यानंतर तुम्हाला माल घ्यायचा आहे. फक्त मराठी म्हणून नका, कारण की मी क्वालिटी देतो. आपले लोक खूप भावनिक असतात. बघितलं असेल साहेब, आजही एक व्हिजिटर आपले आले होते. साहेब खूप फिरलो, जसं की मी प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो. आताही इन्फॉर्मेशन दिली स्टार्टिंगला. स्टेशनला आल्यानंतर काय गोष्टींचा आपल्याला अवेअर करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे, कसं यायला पाहिजे, काय यायला पाहिजे. कारण की जे मीडिएटर, जे ब्रोकर, दलाल सिस्टम आहे ही संपायला पाहिजे. कारण की तुमच्या खिशातून तुम्ही एक्स्ट्रा देतात, कोणीच स्वतःच्या खिशातून देत नाही. हा फटका तुमच्या खिशाला मिळत आहे. तर भावांनो, बघू शकतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपला वर्कर काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करतोय, काहीतरी नवीन वर्क करतोय. आणि हे प्रोडक्शन दिवाळीच्या 8 दिवस अगोदर येईल. मला फॅक्टरी दाखवायचा उद्देश एवढाच होता की तुम्ही डायरेक्ट फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरर सोबत जुळा, होलसेलर सोबत जुडू नका. होलसेलर सोबत जुडणं म्हणजे 25 ते 30% तुमच्या खिशाला, काय सांगायचं मला, तुमच्या खिशातून एक्स्ट्रा जातील आणि तेवढंच प्रॉफिट तुम्ही घरी बसल्या आरामात करू शकतात. कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे. घरी बसल्या 1-1, 2-2 सेट ऑर्डर करू शकतात. सुरत यायची गरज नाही. माल आल्यानंतर पैसे द्यायचे, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आणि ऑल ओव्हर इंडिया 4 दिवसात आपण डोर डिलिव्हरी करतो. फक्त 4 दिवसात. महाराष्ट्रात फक्त 2 दिवसात डोर डिलिव्हरी करतो. 40-50 किलोचं पार्सल
ते फक्त 300 ते 350 रुपयामध्ये आपण कुठल्याही खेड्यापाड्यात गावात तालुक्यात पोहोचवतो. ही आपली स्पेशालिटी आहे. आणि जर स्मार्ट वर्क करायचं असेल, आपली वेबसाईट आहे, आपले ॲप्लिकेशन आहेत, अँड्रॉइड आणि iOS बेस्ड ॲप्लिकेशन आहेत. जे काही प्रोडक्शन हे काहीच नाही साहेब, आपल्याकडे जवळजवळ 5000 व्हरायटीज आहेत आणि टोटल व्हरायटीज आपण आपल्या प्लॅटफॉर्म, आपल्या ई कॉमर्स वेबसाईटला आपण अपलोड केलेले आहेत. आणि थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की आपलं ॲप्लिकेशन कसं आहे. साईड ड्रेसेस टाका, असं ॲप्लिकेशन येईल. ॲपल असो किंवा अँड्रॉइड असो, त्या ॲप स्टोअरला असे ॲप्लिकेशन आहेत, रेट्स येतील हे बघा. आणि जर तुम्ही क्लिक केलं ते कशा प्रकारे साईज मिळतील, सर्व डिस्क्रिप्शन आहेत, रेट आहे, GST काय लागेल, हे पूर्ण एकदम स्मार्ट. कुणालाही फोन करायची गरज नाही की कलेक्शन पाठवा. आज सुरत आले, कलेक्शन घेऊन गेले, संपलं, कुठं जाणार. सिम्पल साईड ड्रेसेस ॲप स्टोअर, प्ले स्टोअरला टाका. एव्हरीडे आपली बॅकएंडची टीम आहे, रोज कलेक्शन अपलोड करत असते, काही ना काही नवीन ऑफर रेट्स. इथं जरी क्लिक केलं सरळ तुम्ही आपल्या टीमसोबत जुडणार. टीमला तुम्ही सांगा की तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे, ओपन केल्यानंतर सरळ सरळ तुम्ही आपल्या टीमला जुडणार. अशा प्रकारे तुम्ही सरळ टीमसोबत कॉन्टॅक्ट करून तुमची चॅट करू शकता. तुमचे जे काही क्वेश्चन असतील, प्रश्न असतील, माझा स्वतःचा नंबर दिला आहे. काही तुम्हाला माहिती हवी असेल तुमचा हक्काचा भावला, तुम्ही कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. आणि व्हिजिट करायचं नक्कीच विसरू नका. सर्वेसाठी या, पण एकदा व्हिजिट नक्कीच करा. चला मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला कुठे कुठे सुरतमध्ये आल्यानंतर लुटलं जातं, यापासून व्यवसाय कसा करायचा, साहेबांची फॅक्टरी कशी आहे, प्रोडक्शन कसं केलं जातं, आउटलेट तर तुम्ही पाहिलंच आहे, प्रत्यक्ष व्हिजिट पण करू शकता आणि घर बसल्या सुद्धा माल तुम्ही मागू शकता. नक्कीच तुम्ही या दीपावलीला कपड्यांचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता आणि आपल्या एरियामधल्या गुजरात्या, मारवाड्यांना, जैनांना पाठीमागे टाकू शकता. आणि साहेबांच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती चालत आहे. स्टिचिंग नंतर पूर्ण माल आपला इथे धागा कटिंगला येतो. एक्स्ट्रा धागा तरी राहिला आहे, फिनिशिंग खराब तर नाही आहे. इथं धागा कटिंगला येतो. अशा प्रकारे धागा कटिंग केली जाते. धागा कटिंग केल्यानंतर अशा प्रकारे सर्व महिला इथं आपल्याकडे अवेलेबल आहेत. महिला सर्व वर्क करतात. धागा कटिंग केल्यानंतर चेकिंगसाठी इथं येतात. परत काही आहे का, परत काही धागा कटिंगचं काही बाकी आहे का, त्यानंतर इथं पूर्ण प्रोसेस धागा कटिंगचं चेकिंग होते. एक एक सिंगल धागा जर एक्स्ट्रा असेल त्याला आपण कट करतो. कट केल्यानंतर परत हे प्रोसेससाठी आपल्याकडे जातो कम्प्लिटली प्रेसमध्ये. आता प्रेस कशा प्रकारे होते, प्रेसची प्रोसेस काय आपली, धागा कटिंग नंतर चेकिंग नंतर आपल्याकडे येतात प्रेसमध्ये. अशा प्रकारे प्रेस होते, बघू शकतात एकदम प्रॉपर. भैया एवरीडे कितना प्रेस कर लेते हो, एक दिन में कितना प्रेस कर लेते हो पीस? 1000 पीस. समझ रहे हो, जैसे मैंने बोला 5000 पीस. मतलब मला सांगायचं एवढे की 5000 पीसचं आपलं प्रोडक्शन आहे. एक माणूस 1000 पीस प्रेस करतो. त्यानंतर इथं बॉटम प्रेस होते, बॉटमचा कपडा आहे, पॅन्टचा कपडा आहे. सर्वीकडे पॅन्टचा कपडा प्रोसमध्ये प्रेसिंग चालू आहे सर्वीकडे, कारण की टॉप ऑलरेडी प्रेस झालेला आहे. एवढे डिझाईन, एवढे कॉन्सेप्ट, एवढी प्रिंट आधी तुम्हाला मी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे प्रिंट असतात. कम्प्लीट एकदम जबरदस्त. आलिया, नायरा, अफगाणी, पठाणी, कोट सेट, जे काही ट्रेंडिंग आर्टिकल आहेत, मी फक्त आणि फक्त ट्रेंडिंग आर्टिकलमध्येच डील करतो. असा कुठलाही माल कचरपट्टी देणार नाही की तुमचा विकला नाही जाणार. असा माल देईल तुम्हाला, विकला जाईल आणि परत तुम्ही 10 ते 12 दिवसात व्हिजिट करायला सुरत येताल. त्यानंतर पॅकिंग डिपार्टमेंट या, त्यानंतर पॅकिंग डिपार्टमेंट नंतर असे M2 XXL साइजेस फायनली प्रोडक्शन रेडी होऊन आलेले आहे. स्टोअरमध्ये जाईल. अशा प्रकारे डिझाईन, अशा प्रकारे कॉन्सेप्ट, वेगवेगळे कॉन्सेप्टमध्ये अनलिमिटेड माल, अनलिमिटेड व्हरायटीज. इकडे पुढे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पॅकिंग असते. गाऊन कॉन्सेप्टमध्ये पण अनलिमिटेड व्हरायटीज आहेत. हे आता पूर्ण प्रोडक्शन रेडी होऊन आपल्या स्टोअरला विकायला रेडी आहे. व्हिजिट करायला नक्की विसरू नका. अशा प्रकारचे अनकॉमन वस्तू काहीतरी फॅक्टरी रेटमध्ये पाहिजे असेल तर साईड ड्रेसेसला एकदा नक्कीच व्हिजिट करा. परत भेटूया अशाच काहीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि यायला विसरू नका बरं का मंडळी, नक्कीच एकदा व्हिजिट करा. चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. साहेबांनी रेल्वे स्टेशनपासून, बस स्टॉपपासून, फ्लाईटपासून तुम्ही सुरुवात येणार कसं, तुम्हाला कुठं कुठं लुटलं जातं, काय काळजी घ्यायची आहे, व्यवसाय कसा सुरू करायचा, सर्व काही डिटेल या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या हक्काच्या मराठी भावाला सुरतमध्ये आल्यानंतर नक्की भेट द्या. माल घ्या अथवा न घ्या, परंतु मार्गदर्शन अवश्य घ्या. तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.